भगीरथ वंशाची कथा सांगितली। भगीरथ वंशामध्ये खटवंग नावाचा राजा एक जन्माला आला आणि नेहमी असणारा तो देवासोबत राहत होता। देवाची बाजू घेऊन असणारा तो युद्ध करत होता। राजा एक दिवस त्याचा अंतकाल जवळ आला आणि त्याने ब्रह्मदेवाला विचारलं, माझ्याकडे अजून वेळ किती आहे आणि मी माझं मरण तरी कधी आहे। त्याचं ब्रह्मदेवाने भविष्य पाहिलं। त्यास ब्रह्मदेवाने सांगितलं, राजा तुला आता अल्प आयुष्य राहिलेलं आहे आणि एका तासानंतर तुला मृत्यू येणार आहे। सुखदेव सांगतात, राजा त्या राजाला वैराग्य झालं। या निर्दयात आलेल्या जीवाला राजाने दाखवून दिलं, एका तासात सुद्धा माणसाला एक तास उरला खटवंग राजाशी भाग्य दशा कैशी पालटली। मरणाच्या जीवनामध्ये एक तास जरी माणसाला उरला आयुष्याचा तर माणसाचा शेवट गोड होऊ शकतो हे शास्त्र सांगते। पण माणसाच्या जीवनातला शेवट गोड कशाने होईल? आपण म्हणतो ना, जाऊ द्या आपला शेवट गोड झाला। एखाद्या माणसाला जर चांगल्या दिवशी मरण आलं तर काही माणसं म्हणतात माणसाला चांगला झाला म्हणजे शेवट गोड झाला। एखादा माणूस आपण बघतो एकादशीच्या दिवशी मांस खाणारे लोक एकादशीच्या दिवशी मरतात। बरेच माणसं म्हणतात यांनी कधीच एकादश धरली नाही, हो एकादशीला खात होतं पण म्हणजे त्याला एकादशीच्या दिवशीच मरण आलं। बाकीचे म्हणतात बरं झालं खात होता पण एकादशीला मेला, त्याचं चांगलं झालं, त्याचा शेवट गोड झाला। पण शास्त्र सांगते नाही, एकादशीला मांस खाणाऱ्याचा कुठे शेवट गोड होत असतो का? शेवट कधी गोड होत असतो? एखादा माणूस चतुर्थीच्या दिवशी गेला त्याचा शेवट गोड झाला। एखादा माणूस गेला आणि त्याला चंदनाच्या लाकडात जाळलं त्याचा शेवट गोड होतो का? एखादा माणूस अगदी असणारा मरणाच्या जवळ आहे आणि सगळ्याला त्यांनी सांगितलं आता मी उद्या जाणार, सगळ्याला बोलला, सगळ्याच्या तोंडावरून हात फिरवलं आणि नंतर त्याने सगळ्याच्या हाताने एक एक चमचा दूध घेतलं, नंतर आपला प्राण सोडला। माणसं म्हणतात ना, बाबा सगळ्याला बोलून गेले, सगळ्याच्या हातात दूध पिलं, सगळ्याच्या तोंडावरून हात फिरवला, नंतर गेले, शेवट गोड झाला। सगळ्याच्या देखत प्राण सोडणं म्हणजे शेवट गोड आहे का? याचं सगळ्याचं उत्तर एकच आहे आणि एका वाक्यात देता येईल तसं नाही। शेवट गोड कोणाचं होतं तर शास्त्र सांगतंय शेवट त्याचा गोड होतो अंतकाळी ज्याच्या नाम आली मुखा। तुम्ही कोण्या दिवशी मेले, आमुष्याला मरू द्या का पौर्णिमेला मरू द्या, पण मरताना तुमच्या मनामध्ये काय ध्यास आहे याच्यावर तुमचा पुढचा प्रवास आहे। माणसाच्या जीवनाचा शेवट गोड होत असतो पण अंतकाळाच्या वेळी आपल्याला देवाचं नाव, तुम्हाला सांगू का, आपण आयुष्यभर जरी परमार्थ केला ना पण मरताना देवाचं नाव आपल्या मुखाला येईन सांगता येत नाही। शेवट गोड होण्यासाठी या जगाच्या पाठीवर कोणी कोणी शेवट गोड केला। दोन राजाने आपला शेवट गोड करून घेतला। ज्या राजाची भागवतात कथा आहे, खटवंग नावाचा राजा आणि एक राजा परीक्षिती। दोन साधूने आपला शेवट करून घेतला। तुकोबरायांनी तर मानव देह घेवणी निजधामा गेली। तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनाचा शेवट गोड केला। एकाच्या बाबतीत असं घडलं, जगाच्या पाठीवर दोनच समाध्या आहेत। बघा समाधी पाहिली का तुम्ही? या जगामध्ये दोन समाध्या आहेत। कोणती समाधी हो? आता काल परवा आपण गेलता ना पैठणला, तर पैठणला एक समाधी आहे पहा नाथबाबाची। ती समाधी कुठे आहे? नाथबाबाने आपल्या जीवनाचा शेवट गोड करून घेतला, जल समाधी घेतली। जल जल म्हणजे त्या तळ्यामध्ये उडी मारली
आणि आपला देह संपविला. आणि दुसरी समाधी पहा आळंदीला. माझ्या ज्ञानोबरायांनी काय जीवन होतं ज्ञानोबरायाचं. लोक जगू देत नव्हते. अवघ्या वय 22 होत आणि अवघ्या 22व्या वर्षात माझ्या ज्ञानोबरायांनी संजीवनी समाधी घेतली. पहा जगात किती समाध्या असल्या ना तर जगाच्या पाठीवर शास्त्रामध्ये 2च समाध्याचं वर्णन आलं. एक नाथबाबाची समाधी आणि दुसरी माझ्या ज्ञानोबरायाची. यांनी आपला भागवतामध्ये अनेक जणांनी आपला शेवट गोड करून घेतला. समाधी घेतली आळंदी, 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 समाधी घेतली आळंदी. हरी भोवती शोभे सीतामाती, भोवती शोभे सीतामाती, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी. समाधी घेतली आळंदीला. म्हणून तर आपण पैठणला जातो. नाथबाबांनी जर समाधी घेतली. आळंदीला जातो कशासाठी? ज्ञानोबरायाला भेटण्यासाठी. का? त्यांनी संजीवनी समाधी घेतली. सुखदेव सांगतात राजा त्याच भगीरथ वंशामध्ये दीर्घभाऊ नावाचा राजा झाला. त्याच्यापासून रघु नावाचा राजा झाला. त्याच्यापासून अवज नावाचा राजा झाला. त्याच्यापासून दशरथ नावाचा राजा झाला. आणि त्याच्या पोटी आता जगाच्या मालकाने अवतार घ्यायचं ठरवलं. राजा दशरथाला देव कोणाच्या पोटी अवतार घेत असतो? दशरथ राजाला प्रपंच करत असताना 700 बायका होत्या. पा शरीर, सत्ता, संपत्ती आणि मोठमोठाली सोयरी. पण दशरथ राजाला संतती नव्हती, मुलबाळ नव्हतं. 700 बायका होत्या. दशरथ राजा फार मोठा होता पण पुत्र प्राप्ती नव्हती म्हणून राजा दुःखी होता. एक दिवस राजा नेहमी दुःखात असायचा. म्हणून त्या दुःखाच्या भरात एक दिवस राजा जंगलामध्ये शिकारीला गेला आणि त्या जंगलात असणारा त्या जंगलातच तो रमला. राजा पण रात्रीची वेळ झाली. सिंह वाघ याच्या भीतीने राजा एका फार मोठी नदी आहे त्या नदीच्या तीरावर एका झाडाखाली झाडावर बसला. ज्या जंगलात दशरथ राजा बसलेला आहे त्या जंगलामध्ये एक गोसायाचा मुलगा आपल्या माता पित्याची कावड घेऊन येत होता. त्या जंगलात कावड आली. उन्हाळ्याचे दिवस होते. दिवस मावळला होता. अंधार पडलेला होता. आणि तेवढ्यात त्या आईला ताण लागली आणि आईनं सांगितलं, बाळा अरे इथं कुठं पाणी भेटन का? ती कावड असणारी एका
वडाच्या झाडाला लटकली आणि हातामध्ये असणारा ते कमंडलू घेतलं आणि तो असणारा गोसायाचा मुलगा श्रावण पाणी शोधत होता. पण पाणी शोधत असताना त्याला ज्या नदीच्या तीरावर दशरथ राजा बसलेला त्या नदीच्या तीरावर तो आलेला आहे आणि त्याने जे कमंडलू होतं ना ते पाण्यात बुडवलं. पण त्याचा आवाज असणारा गुडगुड आला आणि दशरथ राजाला वाटलं कोणतं तरी हरिण पाणी पिण्यासाठी आलेलं असावं, म्हणून त्या दिशेने त्या ठिकाणी दशरथ राजाने आवाजाच्या दिशेने बाण सोडला. जसा बाण सोडला तसा त्या श्रावणाच्या हृदयाला भिडला. आई गा असा आवाज आला. धाडदिशी मुलगा खाली पडला. राजाला वाटलं माणसाचा आवाज. राजाने झाडावरून खाली उडी मारली. पाहिलं तर एक मुलगा असणार. माझा त्याला बाण लागला. राजाने दुःख केलं. कोण आहेस तू? एवढ्या रात्री इथं का आलास? श्रावण बाळाचा कंठ सद्गतीत झाला. त्याचा अंतकाळ जवळ आला आणि त्याने सांगितलं माझं नाव असणार श्रावण आहे. माझ्या माता पित्याला मी काशीला नेत होतो. पण राजा तू कोण आहेस मला सांग ना. त्याने आपला परिचय सांगितला. मी अयोध्येचा राजा दशरथ आहे. मी या ठिकाणी शिकारीला आलतो. तो श्रावण बाळ असणारा बोलत होता. राजा माझा काय गुन्हा होता? तू मला बाण का मारलास? दशरथ राजाने सांगितलं मला तुला मारायचा नव्हता. मला वाटलं कोणता तरी प्राणी पाणी पिण्यासाठी आला म्हणून त्या दिशेने बाण सोडला. नजर चुकीने तुला बाण लागला. श्रावण बाळाचा अंतकाळ जवळ आला. राजा अरे मी तर माझ्या माता पित्याला काशीला नेत होतो. तू मला मारतोस? आता मी तुझ्या बाणाने वाचल का रे? राजा तुझा बाण माझ्या हृदयाला भिडलेला. राजा मला मरणाचं दुःख नाही राजा, पण मी जर मेलो ना तर माझ्या आई बापाचं कसं होईल? राजा जाऊ दे, मला त्याची भीती नाही, पण मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या माता पित्याला माझ्या आईला तहान लागली. पाणी पाजशील का रे? पाज ना. राजाने त्या श्रावण बाळाचा मस्तक आपल्या मांडीवर घेतलं. हातात हात दिला. राजा मला वचन दे तू माझ्या आईला पाणी देशील. राजाने हातात हात घेतला. हो तुझ्या आईला पाणी पाहिजे. एवढा शब्द दशरथ राजाच्या मुखातून ऐकला हो आणि त्या श्रावणाने आपला प्राण सोडला. राजाला या गोष्टीचं दुःख झालं. राजाने ते कमंडलू घेतलं आणि श्रावण बाळाचे आई वडील जिथं आहेत तो शोध घेत होता. नेमका राजा आता त्या वडाच्या झाडाखाली आला. आई वडिलाला दिसत नव्हतं, आंधळी होती दोन्ही डोळ्यांनी. पण ते वडाच्या झाडाचे जे पानं असतात ना त्या पानाचा पावलाचा आवाज आईच्या कानावर गेला आणि आईनं आवाज दिला. हे बाळा श्रावणा आलास का रे? राजा बोलला नाही. ए बाळा आलास का बाळा? राजा बोलत नाही. श्रावणा सांग ना का बोलत नाहीस? अरे तू तर आमच्या जवळ आला. आईला 100% माहित होतं. आईला 100% माहित होतं की माझा बाळ आलेला आहे. का? त्या पावलाचा आवाज, त्या पानाचा आवाज आईच्या कानावर गेलता. बाळा बोलला. राजा काहीच बोलत नाही. ए बाळा श्रावणा तू आम्हाला बोलत नाही, मला माहिती आहे तू मला का बोलत नाही. राजा नुसता ऐकत होता, कारण राजा दशरथ राजा होता, श्रावण होता. बाळा हे बोलना 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 अशी ती आई बोलत असताना राजा काहीच बोलत नाही. शेवटी बाळा तू का बोलत नाहीस? या उतरत्या वयामध्ये आम्ही तुला पाणी सांगितलं, काम सांगितलं म्हणून तू आम्हाला बोलत नाहीस ना? बाळा सांगू का? अरे तू आम्हाला काशीला नेतो, तुला दुःख होतंय, आम्ही म्हातारपणी तुला कष्ट देतो आणि मी तुला पाणी सांगितलं याचा तुला राग आला म्हणून तू बोलत नाहीस ना? ठीक आहे बाळा, ठीक आहे, हे झालं रे. आता मी जीवनात कधीच तुला काम सांगणार नाही, कधीच तुला पाणी सांगणार नाही. बोलना बोलना माझ्या बाळा, मला पाणी नको आहे, तुझं बोललं पाहिजे. बोलना बाळा. अरे तू जर बोललास ना तर माझी तहान निघून जाईल, तू मला बोलावं. आई बोलत होती. ज्या आईला दोन्ही डोळ्याने दिसत नव्हतं, वडिलाला दिसत नव्हतं,
ती आई बोलत होती, बाळा तुझा आवाज, अरे तुला आम्ही बघत नाहीत पण तुझा आवाज आमच्या कानावर यावा, बोल ना बाळा. ज्यावेळेस एवढं बोलून जर बोलत नसल तर शेवटी त्या आईनं सांगितलं, श्रावणा तू जर आम्हाला बोलत नसला ना तर तुझ्या हातचं आम्ही पाणी पण पिणार नाही. आता राजाचा नाविलाज झाला आणि दशरथ राजाने सांगितलं, मी तुमचा मुलगा श्रावण नाही, मी अयोध्येचा राजा दशरथ आहे. त्यावेळेस ती आई बोलत होती, मग माझा मुलगा कुठे आहे? राजा माझा मुलगा माझा पुत्र कुठे आहे? त्याच वेळेस राजाने उत्तर दिलं, की नजर चुकीने माझा बाण त्याला लागला आणि तो आता आपल्यात नाही, तो मरण पावला. काय वाटलं असेल त्या आईला? अहो त्या आंधळ्याची काठी असणारी काय होती? त्या आई वडिलाला एकच काठी होती, एकच मुलगा होता आणि दोन्ही आई वडील आंधळे होते. बघा आंधळ्याच्या हातातली काठी जर हिसकून घेतली तर कुठं जावं त्या आंधळ्याने? काय करावं? कोणाचा आधार होता? अहो एका काठीचा आधार, पण तो काठी गेली. राजा माझ्या मुलाला का मारलंस रे? आई विचारत होती दशरथ राजाला, सांग ना राजा माझ्या मुलाचा काय गुन्हा होता? आला तो धावुनी आला काळ, विवळला श्रावण बाळ. शर आला तो धावुनी आला काळ, विवळला श्रावण बाळ. शर आला तो धावुनी आला काळ, विवळला श्रावण बाळ. श्रवणा करुणावाणी हृदयाचे झाले पाणी. ये राजाच्या श्रवणा करुणावाणी हृदयाचे झाले पाणी. शरवाला तो आला काळ, शरवाला तो गोपाल कृष्ण भगवान की. आईच्या हृदयात काय दुःख झालं? राजा सांग ना, का माझ्या मुलाला मारलंस? दशरथ राजाने सांगितलं, नजर चुकीने तुमचा मुलगा मेलेला आहे. त्या आईचा अंतकाळ जवळ आला. हे राजा, ती अंध आई अंतकाळाच्या प्राण जायच्या अगोदर दशरथ राजाला त्या आईने शाप दिला. राजा अंतकाळाच्या वेळी जर मुलगा जवळ नसेल तर त्याचं दुःख तुला काय माहित आहे? राजा माझा तुला शाप आहे. आम्ही जसे दोघं आमच्या पुत्राच्या योगात पुत्र पुत्र करून तरफडून मरत आहोत ना, तसं राजा तुला पण 4 मुलं होतील, पण अंतकाळाच्या वेळी तुझ्याजवळ तुझा मुलगा राहणार नाही. तू पण तसाच पुत्र योगामध्ये आमच्या सारखा दुःखात पुत्र 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 करता तरफडून मरशील. आणि त्या अंधाईने प्राण सोडली. राजा घरी आला. 3 जीवाची हत्या करणारा दशरथ राजा
हे घराणं असणार दशरथ राजाने आपल्या गुरुला वचिष्ठाला सांगितलं, हे गुरुवर्य मी शिकारीला गेलतो आणि माझ्याकडून पाप घडलं. वचिष्ठाने विचारलं, राजा काय झालं रे, सांगू का? एक गोसायाचा मुलगा माझ्या हातून मारला गेला आणि तो मारल्या गेल्याच्या नंतर त्याच्या आई वडिलांनी शाप दिला. काय शाप दिला? शाप दिला, राजा तुला 4 मुलं होतील, पण जसं आम्ही आमच्या दुःखात जातो ना, अंतकाळाला तुझ्याजवळ सुद्धा हा कोणीच राहणार नाही, तो पुत्रयुगात दुःखातच मरशील. वचिष्ठ गुरुच्या चेहऱ्यावर हसी फुटली. वचिष्ठ गुरु राजाकडे बघून हसत होते. राजा रडत होता. हे गुरुवर्य, माझी शापवाणी ऐकून तुम्ही हसता? राजाने सांगितलं, गुरुने सांगितलं, हे राजा तुला तो शाप नाही रे, तुला तर खरं त्यांचं वरदान आहे. वरदान कसं? राजा तुला 700 बायका आहेत, पण मुलबाळ आहे का? नाही. जाऊ दे ना म्हणला, त्यांच्या शापाने का होईना, पण आज तुला मूल होणार, हे 100% खरं. आता काय करायचं? म्हणून त्या ठिकाणी दशरथ राजाने पुत्र कामिष्ठ नावाचा यज्ञ केला आणि त्या यज्ञातून असणार पायीस निघालेलं आहे. सुखदेव सांगतात, राजा ते निघालेलं पायीस असणारे राजाने 3 राण्याला समान दिलेलं आहे. दोघीनं आपल्या हातात ठेवलं, एक जणीने घेतलं भिंतीवर ठेवलं, पण ते भिंतीवर ठेवलेला प्रसाद ते पायीस एक घार होती, त्या घारीने झडप आणली. घार आपल्या चोंचीत ते पायीस नेत असताना तिच्याही चोंचीतून पडलं आणि एक तपस्वी असणारी अंजिनी होती, तिच्या मुखात गेलं. हिने दुःख केलं, माझा जो भाग होता तो गेला. मग कौशल्य आणि सुमित्रेने त्यांच्यातला थोडा थोडा भाग तिला दिला. सुखदेव सांगतात, राजा म्हणून तर कौशल्यला राम झाला, सुमित्रेला लक्ष्मण झाला आणि कैकेयीला भरत शत्रुघ्न अशी 4 मुलं दशरथ राजाला झाले. पण जो प्रसाद म्हणून काही भाग असणारा घारीनं नेलता तो पिंड, तो मात्र अंजनी मातेच्या ऑटोमॅटिक तपामुळे, अंजनीने जे तप केलं का, ती साधना फार मोठी होती पहा, त्या तपामुळे अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला, घारीने झडपिला, पिंड 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 घारीने झडपिला. अंजनीने कोसविला, अंजनीने कोसविला, सेविला अंजनीच्या तपासाठी महारुद्र झाले पोटी. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. जीवनामध्ये जर आपल्या चांगलं तप असलं तर चांगली संतती आपल्या पोटी जन्माला येत असते. सुखदेव सांगतात, राजा काय तप असेल अंजनीचं. आता प्रभू रामचंद्र लक्ष्मण यांचा भरत शत्रुघ्न यांचा जन्म झाला, मोठे होऊ लागले. विश्वामित्र आला, त्यांना घेऊन गेला. तिकडे गेल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राने पहिल्यांदा राक्षसीन मारली, तिचं नाव होतं ताटिका. तिला मारली. विश्वामित्राने लगेच असणार तिकडे सीता स्वयंवर झालेली आहे. जनक राजाची मुलगी असणारी सीता
आणि प्रभू रामचंद्राचा विवाह सोहळा तिकडे थाटामाटात झाला. प्रभू रामचंद्र, सीता, लक्ष्मण आता अयोध्येच्या ठिकाणी आले पहा. आणि आल्याच्या नंतर एक दिवस दशरथ राजाने, पूर्वीच्या काळामध्ये राजाने सहज असणार आरसा पाहिला. आरसा म्हणजे भिंग. राजाने आरशामध्ये पाहिलं. त्या आरशामध्ये त्या दशरथ राजाला आपल्या दाढीचा एक पांढरा केस पिकलेला दिसला. राजाच्या लक्षात आलं, आता हे राज्य कुठरोप करायचं, म्हणून राज्य सोडून दिलं पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये नेम होता, राज्य कुठपर्यंत करायचं हे शास्त्र सांगतंय. हा निसर्गाचा नेम आहे. आपल्याला ज्याने जन्म घातला का, या शरीराला संदेश काही नेम असतात पा. पहिला मेसेज आहे डोक्याचे केस पांढरे होणे. केस पांढरे व्हायच्या अगोदर आपण परमार्थात आलं पाहिजे. नाही आलं तर देव म्हणतं अजून याला कळालं नसल. पुन्हा दुसरा मेसेज पाठवतो, दात पडत असतात, दात. तरी पण परमार्थात येत नाहीत माणसं. तिसरा मेसेज, म्हातारपणी माणसाला ऐकू येत नाही. माणसाचे दोन्ही कान जातात, डोळे जातात, पाठी झाली असे दोन्ही तीच मृत्यूची निशाणी. दोन्ही काने खिळे ठोकून शब्द करून ठेवलेले. दोन्ही कानात यमाने 2 खिळे ठोकून टाकले पा. सबोध म्हणजे ऐकू येत नाही, कोण काय बोलावं. पण तरी पण माणसं परमार्थाकडे येत नाही. सुखदेव सांगतात, राजा दशरथाचं तसं जीवन होतं. पहिला परमार्थ केला पाहिजे. आता हे राज्य सोडून दिलं पाहिजे, पोराच्या हातात कारभार दिला पाहिजे. प्रभू रामचंद्राला राजा बसवायचं, पण तिथे विरोध झाला. राजाला राजा बसवण्यासाठी काही तयार नव्हती. मालकाला सांगितलं, मालक मी याला राजा बसू देणार नाही, माझ्या मुलाला बसवायचे. दशरथ राजा तयार झाला, पण तेवढ्यात काही थांबली नाही. राजाला बोलत होती, पण रामाला वनवास द्या. दशरथ राजाने सांगितलं, काही अगं भरताला राज्य देतो, पण माझ्या रामाला वनवास का? काही तसं करू नको ग. पण काय, दशरथ राजाला त्या ठिकाणी नाविलाज झाला पा. कारण कैकेयीने युद्धाच्या वेळी दशरथ राजाकडून 2 वर घेतले होते. म्हणली, तुम्ही मला जे वरदान दिले होते ते 2 वर आजच मला पाहिजे. याला तर म्हणायचं रघुकुल रीत सदा चली आई. रघुवंशाची परंपरा होती, प्राण जाये पर वचन न जाई. जीव गेला तरी चालेल, पण दिलं ना वचन दिलं. दशरथ राजाने ठरवलं, जाऊ दे. आणि आता प्रभू रामचंद्र कैकेयीच्या सांगण्याहून उद्या राजा बसणार, तर त्यांना वनवासाला जावं लागलो. प्रभू रामचंद्र वनवासाला जात असताना कैकेयीने फक्त रामाला वनवास दिला, सीतेला नाही, लक्ष्मणाला नाही. फक्त वनवास हुकुनाला होता, रामाला. पण सोबत कोण निघलं? सीता म्हणली, मालक तुम्ही जाताना मला पण यायचंय. अगं तू नको, तुझा काय अर्थ आहे, तू काय येतेस? नाही मला यायचंय. सीता पण निघाली. लक्ष्मणाने पाहिलं, दादा तू 14 वर्षे वनवासाला जाणार, सांग ना. तू जंगलात गेल्याच्या नंतर मला इथं कसं राहावं वाटल? त्यावेळेस लक्ष्मणाची पत्नी असणारी उर्मिला आपल्या मालकाकडे बघत होती. मालक, वनवास तुमच्या मोठ्या भावाला आहे, तुम्हाला नाही. पण लक्ष्मणाने ऐकलं नाही उर्मिलेचं. उर्मिले, माझा मोठा भाऊ
माझ्या बापाच्या ठिकाणी मी त्याला एकट्याला वनवासात जाऊ देणार नाही. दादा मला पण तुझ्या सोबत यायचं. उर्मिलेचे डोळे भरून आले आणि उर्मिला दरवाजात उभा राहिली. सुखदेव सांगतात राजा प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि सीता ही वनवासाला निघाली. ज्या जंगलात राहत होते ना त्या जंगलामध्ये एक राक्षसी नारी शूर्पणखा. लक्ष्मणाने तिची विटंबना केली. आता रावणाला कळालं. म्हणून रावणाने ठरवलं रामाची सीता घेऊन यायची. पण आणायची कशी? मारीच नावाचा राक्षस होता. सांगितलं मारीचा तू हरणाचं रूप घे. मारीच तयार झाला. त्या मारीचाने हरणाचं रूप घेतलं आणि ज्या आश्रमात सीता राम लक्ष्मण होते त्या आश्रमाच्या बाजून पळत होतं. पण त्या मारीचाने ज्यावेळेस हरणाचं रूप घेतलं का साधारण नव्हतं. सुवर्णाच्या हरणाचं सोन्याच्या हरणाचं रूप घेतलं. निस्त चमकत होतं. सीतेची सहज नजर गेली आणि आपल्या मालकाला सांगितलं मालक या हरणाचं कातड किती छान आहे. तुम्ही जर मला आणून दिलं तर याची चोळी किती छान होईल. हा शब्द ऐकला. देता का म्हणल्याबरोबर प्रभू रामचंद्राने हातात धनुष्य घेतला आणि त्या हरणाच्या मागे धावू लागले. तेवढ्यात रावणाला एका भिकाऱ्याचं रूप घेतलं. रामाच्या आवाजात आरडत होता लक्ष्मणा धाव लक्ष्मणा धाव. सीतेच्या आवाजात आवाज कानावर गेला. सीतेने लक्ष्मणाला सांगितलं माझ्या मालकावर संकट आहे आणि ते संकटात असताना तुम्ही माझ्यापाशी थांबू नका. जा म्हणली काय बघा. लक्ष्मण म्हणला जो जगाचा मालक जगाचं संकट दूर करू शकतो त्याच्यावर संकट कसं येईल. पण सीतेला पटलं नाही. सीता लक्ष्मणाला वेगळंच बोलली. सीता म्हणली लक्ष्मणा तू जंगलात कशासाठी आला. तुझा भाव मला कळाला. का जंगलात आलास रे. तू जंगलात आमच्या सोबत आमची सेवा करायला नाही आला. तुझ्या मनात जे विचार आहे आज मला माझ्या मनाला कळालेलं आहे. लक्ष्मणाने विचारलं माते माझ्या मनात काहीच विचार नाही. मी तुमची दोघांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी आलो. लक्ष्मणा तुला वाटतं राम तिकडे मरावा आणि सीता पण माझी व्हावा. काय वाटलं असं लक्ष्मणाला. माते तुला जर असं काही वाटत असेल ना तर मी जातो. त्या लक्ष्मणाने एक रेषा ओढली आणि सांगितलं माते आम्ही येऊस तर ही रेषा ओलांडून नको. याला म्हणायचं लक्ष्मण रेषा. तुम्हाला सांगू का रामायणामध्ये असं एक शास्त्र आहे की स्त्रीला निसर्गाने दिलेला दुबळेपणा बघा. पुरुष हा स्वतंत्र आहे पण स्त्री ही स्वतंत्र असू शकत नाही. आणि जी स्त्री स्वतंत्र आहे तिच्या बाबतीत बघा स्त्रीला स्वतंत्र राहताच येत नाही. कारण स्त्रीला मर्यादा असतात. निसर्गाने दिलेला दुबळेपणा असतो ते तिला मान्य करायला पाहिजे. आणि जिथं मान्य नाही केला तिथं धोका आहे. जिथं स्त्रिया स्वतंत्र आहेत तिथं सगळं हिचकलेलं आहे. सगळे संसार हिसकून गेले. बघा ना ज्या लोकांचे कारभार बायकाईच्या हातात आहेत त्याचे तर वाटोळे झाले त्यांनी घरादाराचे केले. तुम्हाला सांगू का बायकाईचं ऐकायचं पण ह्या कानाने ऐकायचं आणि ह्या कानाने सोडून द्यायचं. हा आणि मनातली गोष्ट कधीच बायकोला सांगायची नाही. काही भानगड असली तर बायकोला कधीच सांगायची नाही. तिनं आपल्याला सांगितली तर आपल्या पोटात आयुष्यभर राहती. पण स्त्रीचं जीवन असं असतं पा ती काय करते दोन्ही कानाने ऐकते आणि तोंडाने सोडून देते. लगेच तिच्या पोटात राहत नाही. सुखदेव सांगतात राजा इथं धोका झाला. जो नेम लक्ष्मणाने रेस ओलांडून
ठेवली, सांगितलं माती रेषेच्या बाहेर जाऊ नको. लक्ष्मण गेला, रावण आला, गोसायचा रूप घेऊन आलता, आरडावरडा करीत होता. पण लक्ष्मणाने दिलेला शब्द सीतेने पाळला नाही, रेषा वलांडली तशीच रावण आला आणि घेऊन गेला. बघा सीता आता रावणाने नेलेली. प्रभू रामचंद्राने त्या हरणाला मारलं तर पाहिलं तर राक्षस पडलेला आहे. प्रभू रामचंद्राची आणि लक्ष्मणाची भेट झाली. प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला विचारलं, लक्ष्मणा तू इकडे एवढ्या जंगलात तू इकडे आलास तर सीता सोडून का आलास? तुला सांगितलं होतं सीतेपाशी बसायचं. त्यावेळेस लक्ष्मणाने मनामध्ये ठरवलं, ज्या फक्त आता जगायचं ना, रामाला एकदाच भेटायचं आणि आता माझ्या जीवनात जगण्यात अर्थ नाही. अरे जिला आई मानित होतो, जिला मी आईचा दर्जा दिला, त्या आईच्या मनात माझ्याबद्दल पाप उद्भवलं, याच्यात जगण्यात माझा अर्थ काय? प्रभू रामचंद्राने पाहिलं, लक्ष्मणा सीता, ते मला प्रभू मी होतो सीते मासाहेबापाशी, पण ती ऐकली नाही हो, ती मला वाईट बोलली. सांगू का तुम्हाला? अहो सीतेला अजून मी माझी सीता आई समजत होतो, आईचा दर्जा दिला, माझ्या आई समान होती, पण ती मला टाकून बोलली. आता मला जगा वाटत नाही. रामा लक्ष्मणा तुला सीता काय म्हणली? काहीच नाही. बासाहेब असा मला म्हणली की तुम्ही मरावा आणि ती माझी व्हावा. प्रभू मला फक्त तुम्हाला भेटायचं होतं, आता मला जगायची इच्छा नाही. ज्यावेळेस लक्ष्मण आपल्या देहाचा त्याग करत होता ना, प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला कडकडून मिठी मारली. सांगितलं, लक्ष्मणा अरे माझा, कारण तुम्हाला सांगू का, प्रभू रामचंद्राला माहित होतं रावणाला जर मारायचं असेल ना तर एकटा मारू शकत नाही, त्याच्यासाठी सीता लक्ष्मण माझ्या सोबत पाहिजे. लक्ष्मणा जाऊ दे, बोलली असन, राग आणू नको, माफ कर. लक्ष्मणाचे जे दुःख होतं ते दुःख प्रभू रामचंद्राने सावरलं. आश्रमात आली तर पाहिली सीताच नाही. सीता सीता आता प्रभू रामचंद्र विचार करत होते, कोणी नेली असन सीता? सीतेचा शोध करत होते. ज्यावेळेस रावण आकाश मार्गाने सीता घेऊन जात होती, सीता आळत होती, वळत होती, अंगावरचे जे दागिने होते ते खाली फेकले. नीळ जामवंत यांनी दागिने घेतलेले. त्या ठिकाणी एक जटाई होतं, एक पक्षी होता. पक्ष्याने पाहिलं, एका परस्त्रीच्या पदराला कोणीतरी हात घातलेला आहे. त्या पक्ष्याने रावणावर झडप घातली. रावण रक्ताभोंबाळ केला त्या जटायू नावाच्या पक्ष्याने. त्यावेळेस रावण मरणार, पण रावणाने त्या जटायूला सांगितलं, जटायू मी तुझ्या सोबत युद्ध करायला तयार आहे, पण आपण दोघही आपलं एकमेकाचं मरण सांगून युद्ध करू. सांग म्हणला, रामाची शपथ आहे तुला, तुझं मरण कशात आहे सांग. आणि रामाची शपथ आहे, माझं मरण मी तुला सांगतो. सांग म्हणला. ते मला तू सांग. ते मला माझं मरण माझ्या पायाच्या उजव्या अंगठ्यात आहे. आणि जटायू म्हणला, माझं मरण माझ्या पंखात आहे. दोघांनी मरण सांगितलं, युद्ध चालू झालं. जटायूने वरून धडप मारली आणि असं त्याचा पायाचा अंगठा तोडला. अंगठा तोडला तेवढ्यात रावणाने जे पख घेतली दोन्ही तोडून टाकली. जटायू बाजूला पडला. आता जटायू अंतकाळाचा रावण खोटं बोलला. रावणाचं मरण खोटं सांगितलं त्याने. सुखदेव सांगतात, राजा तो सीतेला घेऊन गेला आणि ज्या जटायू खाली पडला ना त्यावेळेस तो राम 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 म्हणत होता. ऐकलं प्रभू रामचंद्राने सांगितलं, लक्ष्मणा अरे आवाज येतो राम राम, कुठे कोण असं? पाहिलं तर जटायूच्या जवळ आले. पाहिलं, ए जटायू. प्रभू रामचंद्र जटायूच्या जवळ आले. जटायूला उचललं, जटायूचं मस्तक आपल्या मांडीवर ठेवलं. जटायू पक्षाने सगळं सांगितलं, प्रभू तुम्ही ज्या सीतेचा शोध घेताला ती सीता रावणाने नेली. मी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला प्रभू, पण नाही जमलो. तो
त्याने मला तुमची शपथ घातली प्रभू, आणि त्याने मला मरण विचारलं. त्याने पण तुमची शपथ घातली, पण त्याने त्याचं मरण खोटं सांगितलं. प्रभू, माझं मरण माझ्या पंखात आहे. मी तुमची शपथ, रामाची शपथ घातल्यामुळं प्रभू त्याने मला तुमची शपथ घातली. तुझं मरण कशात आहे? तुला रामाची शपथ आहे सांग. त्यावेळेस मी तुमची शपथ घातल्यामुळे खोटं बोललो नाही, मी त्याला खरं सांगितलं. त्याने तुमची शपथ घालून सुद्धा रावण खोटं बोलला प्रभू. म्हणून माझ्या ही वेळ आली. जटायू रडत होता, आपलं दुःख प्रभू रामचंद्राला सांगत होता. प्रभू रामचंद्राच्या मांडीवर जटायू पक्षाने आपलं मस्तक ठेवलं. प्रभू रामचंद्राला त्या जटायूची दया आली, पक्षाची दया आली. सांगितलं, जटायू रडू नको, जाऊ दे. का रडतोस? करतुम अन्यथा करतुम. जटायू, मी तुला मरू देणार नाही, मी तुला जिवंत करतो, ताण घेऊ नको, मरणाचं दुःख करू नको. त्या जटायू काय म्हणला? हे प्रभू, आता मला जीवदान नको आहे. राम प्रभूने विचारलं, जटायू तुला का जगा वाटत नाही? तो जटायू नावाचा पक्षी बोलत होता, प्रभू नाही जगा वाटत. आता काय झालं? प्रभू, अरे मला पुन्हा असं मरण येणार नाही. काय माझा शेवट आहे? बघ ना, माझं मस्तक तुझ्या मांडीवर, माझ्या मुखाला राम राम हा शब्द आहे, आणि माझ्या डोळ्याच्या समोर तू आहेस. याच्यापेक्षा मरणाचा भाग्यकाळ कोणता असू शकतो? म्हणून मला आजच मरायचं. आणि त्या जटायू पक्षाने राम 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 म्हणत आपला प्राण सोडला. त्याचा पण शेवट झाला. यार नाचू प्रेमानंदे, यार नाचू प्रेमानंदे, राम नाम दिया चंदे, राम नाम दिया चंदे. यार नाचू प्रेमानंदे, यार नाचू प्रेमानंदे, राम नाम दिया चंदे, राम नाम दिया चंदे. मना श्री राम जय राम, जय जय राम. मना श्री राम जय राम, जय जय राम. मना श्री राम जय राम, जय जय राम. भव सिंधु तारक नाम, भव सिंधु तारक नाम. यार नाचू प्रेमानंदे, यार नाचू प्रेमानंदे, राम नाम दिया चंदे, राम नाम दिया चंदे, राम नाम दिया चंदे. यार नाचू प्रेमानंदे, यार नाचू प्रेमानंदे, राम नाम दिया चंदे, राम नाम दिया चंदे, राम नाम दिया चंदे. रामायणामध्ये प्रत्येकाने बऱ्याच जणांनी आपला शेवट गोड करून घेतला. प्रभू रामचंद्र समोर गेले, नळनी जामवंत यांची भेट झाली. त्यांनी सांगितलं, प्रभू सीताई रावणाने नेली. आता सीतेला आणायचा पण आडवा समुद्र होता, म्हणून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने ठरवलं या समुद्राच्या पलीकडे कसं जायचं. म्हणून सेतू बांधला. सेतू बांधला तो दगडाचा. त्यात एक नळ नावाचं वानर होतं, त्याच्या हाताने दगड तरत होती. त्याला सेतू बांधायला लावला, पण प्रत्येक वानराने दगड फेकायचा. त्या दगडावर राम असा अक्षर कोरायचा आणि फेकायचं. प्रभू रामचंद्राच्या नावाने
दगड तडली दगड. आता प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतेला आणण्यासाठी त्या ठिकाणी रावणाच्या नगरीत गेले. अगोदर लक्ष्मणाने इंद्रजिताला मारलं. प्रभू रामचंद्राचा आणि रावणाचं अशा प्रकारचे घनघोर असं युद्ध चालू झालेलं. कुंभकर्णाला उठवलं, तोही झोपीतून उठला. रावणाला एक भाऊ होता, त्याचं नाव कुंभकर्ण. तो 6 महिने झोपत होता, जास्त झोपायचा तो, म्हणून त्यालाही उठवलं. घनघोर घनघोर अशा प्रकारचे युद्ध झालं आणि शेवटी प्रभू रामचंद्राने त्या कुंभकर्णाला मारलं, रावणाला पण मारलेलं आहे आणि सीतेला वापस घेऊन आले. पहा, अयोध्येच्या ठिकाणी सीता, राम, लक्ष्मण, सीता आले. सगळ्याला त्या ठिकाणी आनंद झाला. आता प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये राज्याभिषेक झाला. सुखदेव सांगतात, राजा, प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक अयोध्येत झालेला आहे. आनंदात प्रभू रामचंद्र राज्य करत होते. पण त्या नगरामध्ये एक रजक राहत होता आणि 5-6 महिन्यापूर्वी 6 महिने त्याची बायको माहेर तिकडे गेली आणि पुन्हा आली. आल्याच्या नंतर तो आपल्या बायकोला घरात घेत नव्हता. एक दिवस तो रजक आपल्या बायकोला म्हणत होता, मला का राम समजीला का म्हणला, 6 महिने रावणाकडे राहिली पुन्हा इकडे आली, मी नाही घेणार घरात. ही वार्ता असणारी प्रभू रामचंद्राच्या कानावर गेली आणि सांगितलं, एक रजकाने तुमची निंदा केली. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने सांगितलं, आता हिला लक्ष्मणा, हिला सोडून द्यायचं, हिला जंगलामध्ये काढून दे. सुखदेव सांगतात, राजा, रस सज्ज केला लक्ष्मणाला. प्रभू रामचंद्राने 2 जीवाची आपली धर्मपत्नी लक्ष्मणाला जंगलात सोडून द्यायला लावली. ज्या जंगलात सोडली त्या जंगलात असणारी सीता 2 जीवाची होती आणि त्या जंगलात वाल्मिक ऋषीची भेट झाली. त्यांनी तिला सांभाळलं. सीतेला लवकुश नावाची 2 मुलं झाली. प्रभू रामचंद्राने एक यज्ञ केला. यज्ञाचा घोडा त्या लवकुशाने पकडला. घोडा कोणी पकडला बघा म्हणली. पाहिलं तर त्या ठिकाणी हनुमंत, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांना पराजित केलं. शेवटी तो घोडा सोडायला तयार नाही, बांधलेला आहे. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी युद्धाला आले आणि युद्धाला आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राचं आणि लवकुशाचं युद्ध चालू झालं. प्रभू रामचंद्र लवकुशे भारी पडत होते, पण तेवढ्यात सीतेला कळालं आपल्या मालकाचं आपल्या मुलाचं युद्ध चालू आहे. सीता आडवी आली, मुलाला सांगितलं, मुलांनो, हा तुमचा बाप आहे. युद्ध थांबलं. सीतेला वाटलं आज तरी माझा हे शिकार करतील, पण तरी प्रभू रामचंद्र सीतेला आपल्या जवळ राजा होण्याला तयार नाही, शिकार करायला तयार नाही. सीतेला दुःख झालं. सीतेने आपल्या आईची आठवण केली. सुखदेव सांगतात, राजा, सीता ही पृथ्वी असणारी फाकली सीता पृथ्वीमध्ये गडप झाली. नंतर प्रभू रामचंद्राने 11,000 वर्ष राज्य केलं या भूताला, पण त्यांना पण जावं लागलं. कोणी असो, देवाने अवतार घेतले, पण ते अवतार कार्य सुद्धा त्याला संपावं लागलं. म्हणजे माणूस आला ना, इथून माणसाला जावं लागलं. सुखदेव सांगतात, राजा, जमदग्नीची कथा सांगितली. बा रेणुकीच्या पोटी परशुराम जन्माला आले. एकदा रेणुका माता असणारी गंगेला पाणी आणण्यासाठी गेली. त्या ठिकाणी गंधर्व, चित्ररथ, अप्सरा असणाऱ्या जलविहार करत होत्या. एकमेकाच्या अंगावर पाणी टाकत होत्या आणि त्या ठिकाणी रेणुकेने पाहिलं आणि मन विचलित झालं. बरं, मन विचलित झालं. ती तशीच गागर घेऊन घरी आली. जमदग्नीने रेणुकीकडे पाहिलं. पाहिल्या बरोबर
आपली पत्नी पाण्याला गेलती, पण तिच्या मनात काहीतरी वाईट कल्पना आली हे ओळखलं, आणि ओळखल्याबरोबर लक्षात आलं. पहिल्या मुलाला हाक मारली, ए बाळा इकडे ये. म्हणला काय बाबा? तुझ्या आईने मनाने पाप केलं, मनाने हे परशु घेईल तिचं मुंडकं उडव. मुलगा म्हणला बाबा पागल इतका, मी माझ्या आईला नाही मारणार. दुसऱ्या मुलाला हाक मारले, बाळा इकडे म्हणले, काय बाबा? हे परशु घे आणि तुझ्या आईला आईचं मुंडकं उडव. ते म्हणला बाबा मी नाही मारणार. तिसऱ्या मुलाला हाक मारली, ए बाळा. ते म्हणला काय बाबा? हे परशु घे आणि तुझ्या आईचं मुंडकं उडव, तुझ्या आईने मनाने पाप केले. ते मला बाबा मी पण माझ्या आईला जिनं जन्म दिला तिला का मारू? चौथा मुलगा होता, त्याचं नाव आहे परशुराम. रामा तो जमदग्नीच्या जवळ परशुराम आला. बोला बाबा. रामा तुझी आई गंगेवर गेलती आणि गंगेवर जाऊन त्या ठिकाणी तुझ्या आईने मनाने पाप केलं, म्हणून हे परशु घेऊन तुझ्या आईचं मुंडकं उडव. तर परशुरामाने विचारच केलं नाही, परशु घेतला, आईचं असं मुंडकंच उडवलं. मुंडकं बाजूला गेलं आणि धड बाजूला. रामा तुझ्या या 3 भावाने माझ्या आज्ञेची अवहेलना केली, या तिघाचं बी मुंडकं उडव. परशुरामाने धाड धाड आपल्या 3 भावाचे मुंडके उडवले, चौघालाही मारलं. आणि तो परशु होता घेतला आणि आपल्या बापाच्या पायावर ठेवला आणि हात जोडले. बोला बाबा आता काय मागायचं? रामा मी तुझ्या प्रसन्न झालो, तुला काय मागायचं तर मागून घे. परशुराम बोलत होता, बाबा मला काही नाही मागायचं, तुम्हाला द्यायचं असेल ना तर मी मारलेली माझी आई जिवंत करून द्या आणि माझे 3 भाऊ जिवंत करून द्या आणि त्यांना आठवण राहू नये की मी त्यांना मारलं होतं. परशुरामाने जमदग्नीने आपल्या मंत्र सामर्थ्याने स्वतःच्या पत्नीला जिवंत केलं आणि मारलेली 3 भाऊ पण जिवंत केले. कदाचित परशुरामाला जमदग्नीचं आपल्या बापाचं सामर्थ्य माहीत असावं म्हणून पितृदेव भव. सुखदेव सांगतात, राजा जगाच्या मालकाने अनेक भूताला अवतार घेतले, पहा आता समोर असणारा भगवान कृष्णाचा अवतार. यदा यदा हि धर्मस्य जब जब हो धर्म की हानी. धर्माला हानी झाली की देव जगाचा मालक अवतार घेत असतो. वसुदेव देवकीचा विवाह सोहळा कंसाने आपल्या चुलत बहिणीचं लग्न थाटात लावलं, थाटामाटात, आणि असे रथात बसले, रथ जाऊ लागला आणि तेवढ्यात आकाशवाणी झाली, कंसा ज्या बहिणीचं तू लग्न थाटात लावतोस ना तिचा 8वा आपत्ती तुला मारणार आहे. त्यावेळेस त्याला वाटलं हिला जर मारलं तर हिला मुलगा कुठून होईल, घेऊन या खड्ग माराया धावला ना, खड्ग हातात घेतलं आणि देवकीला मारत होता, पण हात तो धरीला वसुदेव, हात धरला वसुदेवानी. हे थांब कंसा, का मारतो? हिचा मुलगा मला मारणार आहे. ठीक आहे कंसा, हिच्या मुलापासून भीती, हिला हे हिच्यापासून काय तुला भीती? असं कर म्हणला, हिला जेवढे मुलं होते तेवढे मी तुला आणू देईन. वसुदेव बोलत होता, पण हिला मारू नको, जीवदान दिलं. सुखदेव सांगतात, राजा आता वसुदेव देवकीला त्या कंसाने असणार आपल्या बंदीत ठेवलेलं आहे. ए राजा, पहिला मुलगा झाला, सत्यवचने असणाऱ्या त्या वसुदेवाने तो देवकीचा पहिला पुत्र त्या कंसाला आणून दिला, पहिल्याला मारलं. दुसरा झाला, दुसरा पण मारला, तिसरा मारला, चौथा, 5 मुलं मारली. पाप वाढत होत. शास्त्रामध्ये 3 पाप सांगितले पहा, बाल हत्या, वैर हत्या आणि स्त्री हत्या. बाल हत्येसारखं पाप नाही. ज्या घरामध्ये लहान लेकरू मारले गेले ना त्या घरात कधी सुख शांती नांदत नाही. पहा, स्त्री हत्या
ज्या घरामध्ये आपल्या बहिणीने बायकोने कोणीतरी कटाळून जर आत्महत्या केली ना किंवा आपण तिची हत्या केली ना, अहो त्या घरात कधी सुख शांती नांदत नाही, कधी पण ते घर वसच पडणार. का? त्या घराला स्त्री हत्याचा शाप असतो, बाल हत्येचा शाप, स्त्री हत्येचा शाप आणि वैर हत्येचा शाप माणसाला सुख. फक्त नारदाला एकच करायचं होतं, याचा नाश करायचा होता, म्हणून लहान लेकरं मारित होता. सुखदेव सांगतात, राजा 6 मुलं मारली, 7वा एक जिराला, आता 8वा येणार. गोकुळात असणाऱ्या नंद बाबाकडे वसुदेवाची एक पत्नी राहत होती. वसुदेवाचं नंद बाबाचं मित्रत्वाचं नातं. भगवान कृष्णाने मायेला सांगितलं, माये तू तिकडे जन्म घे, मी इकडे जन्म घेणार. एक गर्भ असणारा जिरालेला आहे पा, आणि एक गर्भ फिरलेला आहे इकडचा मायेने. सुखदेव सांगतात, राजा रोहिणीच्या पोटी आता माया जन्म घेणार आहे. 6 मारली, 7वा जिराला, 8वा आता जन्माला येणार. कंस वाट बघत होता. ब्रह्मदेवाने वसुदेवाला उपदेश केला, वसुदेवा तुझं फार मोठं पुण्य आहे, तुझ्या पोटी जगाचा मालक अवतार घेणार आहे. काय भाग्य, काय पुण्य असेल त्याच. काय होतं वसुदेवा, वसुदेव देवकीच्या पोटी जगाच्या मालकाने अवतार घ्यावा असं पुण्य तरी कोणतं होतं? त्यांच्याकडे एकच होतं पा, त्या जोडप्यापड फक्त नाम संपत्ती होती. नाम म्हणजे रात्रंदिवस ते देवाचं नाव घेत होते, याच्या अतिरिक्त त्यांनी काही केलं नाही. आता भगवान कृष्ण ज्यावेळेस गोकुळात अवतार घेणार, किती आनंद होता हो, किती आनंद झाला असेल. भगवान कृष्ण गोकुळात अवतार घेणार म्हणून सगळ्याला आनंद आहे. सुखदेव सांगतात, राजा पृथ्वीला पाहणा फुटलेला आहे. सगळीकडे आनंद आनंद. आणि आता 8वा जन्माला येणार. 8व्याची सारखी कंस, रात्रंदिवस कंस झोपत नव्हता, रात्रंदिवस. का? माझा शत्रू जन्माला येणार आहे. झोप उडाली कंसाची. सुखदेव सांगतात, राजा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश सगळा आनंदी आनंद. किती आनंद होता. निसर्ग सुद्धा त्या काळात हिरवागार होता. कोकिळा, पाऊस पडत होता त्या काळात, कोकिळा गायन करीत होती. पक्षी, कोकिळा, मोर, लांडगे, सिंह, कोल्हे सगळे एका जागेवरती. त्या भगवान कृष्णाच्या अवताराच्या काळात आपला वैरभाव सगळ्यांनी विसरलेला आहे. आणि अशाच वातावरणामध्ये, त्याच कारागृहामध्ये लखलखीत अशा प्रकारचा प्रकाश पडला. अशाच आनंदाच्या वातावरणामध्ये कुलक्षणी मुहूर्तावर त्या कारागृहामध्ये जगाच्या मालकाने या भूताला अवतार घेतला. वार बुधवार होता, तिथी अष्टमी होती आणि वेळ रात्रीचे 12 वाजले होते. देवकीच्या पोटी 8 वर्षाची मूर्ती असणारी अगोदर प्रगट झाली. लक्षात घ्या, अगोदर मूर्ती प्रगट झाली आणि नंतर जगाच्या मालकाने जन्माल्या 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. आणि 8 वर्षाची मूर्ती प्रगट होऊन सगळं काही सांगितलं. हा, मी तुमच्या पोटी जन्मतो, पण मी तुमच्या पोटी अवतार घेणार आहे, पण मला गोकुळात नेऊन घाला. आणि गोकुळात कुठे नेऊन घाला? तर नंदाच्या घरी नेऊन घाला. नंदाच्या घराला नेई गोकुळाला, नंदाच्या घराला नेई गोकुळाला, नंदाच्या घराला नेई गोकुळाला, नंदाच्या घराला नेई गोकुळाला, नंदाच्या घराला
नंदाच्या घराला नेई गोकुळाला नंदाच्या घराला नेई गोकुळाला नंदाच्या घराला नेई गोकुळाला हरी माया उपजाली तेथे देवी बजाली उपजाली तेथे देवी आणि माता येते उपजाली तेथे देवी बजाली येते उपजाली तेथे देवी आणि माता येते नंदाच्या घराला नेई गोकुळाला नंदाच्या घराला नेई गोकुळाला नंदाच्या घराला नेई गोकुळाला नंदाच्या घराला नेई गोकुळाला नेई गोकुळाला अशा त्या कारागृहामध्ये जगाच्या मालकाने आपला अवतार प्रगट केला. गोपाल कृष्ण भगवान की जय आणि सांगितलं नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. मला गोकुळात नाही, पण गोकुळात नेत असताना मोठा राजवाडा होता, मोठमोठाली कुलप होती, हाताला बेड्या होत्या. पाहिलं कसं जायचं. सुखदेव सांगतात राजा त्या हाता पायाच्या तटा 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 बेड्या तुटल्या. राजवाड्याचं कवाड पण आपोआप उघडलं आणि त्या ठिकाणी रात्रीची वेळ दो 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 पाऊस पडत होता. त्या वसुदेवाने त्या ठिकाणी एक टोपलं घेतलं, त्या टोपल्यामध्ये जगाच्या मालकाला टाकलं आणि ती दुरडी आपल्या डोक्यावर घेतली. पण घेतली असताना धो धो पाऊस पडत होता, वाराही वाहत होता, इजाई कडकड करत होत्या. यमुनेला पूर आलेला होता आणि अशा पुरात तो पूर जाऊ देत नव्हता. यमुनेमध्ये ज्यावेळेस पूर चढला असे अचाट पुढे चढला चाट तेने लागी याला मुष्ट तेने लागी याला मुष्ट तेने लागी याला मुष्ट पुढे चढला चाट तेने लागी मुष्ट तेने लागी मुष्ट तेने लागी पूर चढला चाट तिने लावीला अंगुष्ठ. अचाट या पूर आलेला भगवान कृष्णाने एक पाय खाली सोडला आणि आपला अंगुठा लावला. यमने मातेने वाट दिली. सुखदेव सांगतात राजा आता वसुदेव आपल्या मुलाला घेऊन गोकुळामध्ये आला. सगळे झोपीत होते, रात्रीची वेळ होती आणि जिथं मायेचा जन्म झालता का ज्या रोहिणीच्या पोटी तिथंच 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 भगवान कृष्णाला ठेवलं. माईला उचललं, माईला वापस घेतलं आणि तो वसुदेव आता इकडं वापस आला. पण इकडं आता सकाळची वेळ. वसुदेवाने मायेला वापस आणलं. सकाळीच माया आता रडायला सुरुवात केली. पा मायेचा रडण्याचा आवाज कंसाच्या कानावर गेला. राजा कंसाला आनंद झाला आणि कंस आनंदाच्या भरात धावत धावत आला. आठवा माझा शत्रू, आता मी त्याला मारणार म्हणून जी माया आठवी म्हणून आठवा माझा शत्रू आहे. त्या मायेला पकडलं, तिच्या हाताला पायाला पकडलं, गरगर 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 फिरवलं. एका शिरेवर म्हणजे दगडावर आपटिनार, पण ती माया हातातून झटकली आणि ती गपचीप बसली नाही. ती म्हणली मूर्ख कंसा, मला काय मारतोस? अरे मी मरणारी नाही, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्मालेला आहे. मूर्खा, मी माया आहे. तुझं लागी वधी जन्मला माझाधी जन्मला माझाधी जन्मला माझाधी
करेस तू तुझ लागी वधी जन्मला मजा दी. आता त्याला वाटलं फसलं काम, काय फायदा आहे. दुःख केलं कंसाने. मला मारणारा तर माझ्या हिच्याच अगोदर कुठेतरी जन्मला. इकडे आता सकाळची वेळ आहे गोकुळामध्ये. आणि ही गोपीने सकाळची वेळ घागर घेतली आणि यमुनेला पाण्यासाठी निघाली. पाणी आणायला जात असताना एका घरून रडण्याचा आवाज ऐकला. आवाज ऐकल्याबरोबर त्या गोपीने तिथंच घागर फेकून दिली आणि सांगत सुटली. येसुदीला मुलगा झाला, मुलगा झाला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 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 झाला यशोदेला. झाला यशोदेला. हो एक धावे एकी पुढे. एकी धावे एकी पुढे. एकी धावे एकी पुढे. एकी वाटी ती सुटवड. एक वाटी एक धावी एक पुढे. एक वाटी सुटवडे. एक धावी एक पुढे. एक वाटी सुटवडे. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. झाला यशोदेला. झाला यशोदेला. देवान घेऊन या ताटी भरोने आता नंदा घरी झाली आगाटी. हे नंदा घरी झाली दाटी. वन घेऊन या ताटी झाली नंदा घरी दाटी. वन घेऊन या ताटी झाली नंदा घरी दाटी. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. झाला यशोदेला. झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. गोपाळ कृष्ण भगवान की जय. गवळण एकमेकीला सांगत होती यशोदेला पुत्र झाला, यशोदेला पुत्र झाला. काय त्या गोकुळात आनंद होता हो. त्या आनंदाचं वर्णन तरी काय सांगावा. गोकुळीच्या सुता गोकुळीच्या सुखा. गोकुळीच्या गोकुळीच्या सुखा. गोकुळीच्या सुखा. गोकुळीच्या सुखा. गोकुळीच्या सुखा. गोकुळीच्या सुखा. नाही रे का अंक पार नाही रे का. अंक पार नाही रे का. अंक पार नाही रे का. नाही रे का. बाळकृष्ण घरी.
गोकुळीच्या सुता अंत पाळ काय लेखा. सुखदेव सांगतात राजा गोकुळाच्या आनंदाचं वर्णन त्या गोपीचा आणि त्या गोकुळवासी लोकांचा आनंद मी माझ्या शब्दाने वर्णनच करू शकत नाही. जगाच्या मालकाला त्या गोपीने असणारं पाळण्यात बसवलं, पाळणा पण घेतला. उद्या जगाच्या मालकाचा विवाह सोहळा, आज कृष्ण जन्म, आरती झाल्याच्या नंतर पाळणा म्हणा, आणि उद्याच कथेची सांगता. विवाह सोहळा उद्या, कथेची सांगता ही उद्याच. आता उद्या का करायची माहिती का? परवा आपल्याकडे टाइम नाही आणि नंतर दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा, कारण पाडव्याला आपण आपल्या घरी गेलंच पाहिजे. म्हणून जे आहे आपल्याला उद्या सगळं आटपून घ्यायचंय. पुन्हा सगळा गोंधळ होत असतो. बऱ्याच लोकांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलेलं आहे. कोणी देणगी दिली, कोणी अन्नदान दिलं, कोणी रात्रंदिवस, कोणी काकडा म्हणतंय, कोणी ज्ञानेश्वरी पारायण म्हणतंय, कोणी हरिपाठ म्हणतंय, कोणी कीर्तनाच्या सेवा दिल्या, कोणी इकडं स्वयंपाक घरात आहे, इकडं वाढू लागतंय, कोणी झाडू लागतंय. फक्त एकच विनंती आहे, प्रत्येक गाव, मी एक गाव म्हणणार नाही, मी तुम्हाला पहिल्यानेच सांगितलं, मी फक्त गाडीचा चालक आहे, पण ब्रेक तुमच्या हातात आहे. लक्षात आलं असेल ना तुमच्या? गाडी माझी आहे, मी चालवतो, पण ब्रेक तुमच्या हातात आहे. गाडी कुठेही थांबू शकते. ब्रेक दाबल्यावर गाडी काय करणार आहे? तसं गाडीला सगळं काही असू द्या, ब्रेक नसू द्या, बरं धोका आहे का नाही त्या गाडीचा? बिना ब्रेकच्या गाडीत बसून बघा बरं तुम्ही, ब्रेक काढून घ्या, जा पंढरपूरच्या बाहेर जाऊ शकता का तुम्ही ब्रेक नसल्यावर? तसं या कार्यक्रमाचं ब्रेक तुम्ही देणारे, अन्नदाते, झटणारे सगळे लोक. म्हणून हे तुम्हाला करायचा न करायचा असा भाव, कारण तुमच्या हातात आहे सगळं. म्हणून प्रत्येकाने, मी एकटा एवढा करू शकत नाही, प्रत्येकाने आपापल्या गावात कोण कोण सेवा करते, फक्त सेवा बरं. आपल्या गावात कोणी सेवा केली, कोणी भांडे घासले, कोण मग आमच्या मायमावल्या असतील त्यात काही, प्रत्येकाने, प्रत्येक गावचे लोक आहेत, 10-12 गावचे लोक जितके असतील तितके पूजाचे यजमान आहेत, अन्नदाते. या अन्नदात्याचा सत्कार आपण रोजची रोज करायलो, कारण आपल्याला उद्या देणगीदाराचा सत्कार करायचा आणि परवा थोडा 10-5 मिनिटं 10-5 लोकांचा सत्कार करायचा आहे. त्या आपल्याला बाकी सगळे काकड्याचे भजने असतील, ज्ञानेश्वरी पारायणाचे भजने, कोणताही भजन्या वंचित राहिला व्यक्ती राहील, मी नाही. त्यांनी त्यालाच बोलायचं, महाराजाने माझा सत्कार केला नाही, मी पैसे दिलते, मी राहिलो, अजिबात माझ्याकडे गालबोट लावायचं नाही. मग गिरगाव असन, शेलवाडी असन, कवडधन असन, बोरगाव असन, करायचं. आपल्यापासून आपल्या कार्यक्रमात तुम्ही बघितलं ना, जे कीर्तनकार आले, सरपंच एका दिवशी 2-2, 3-3 कीर्तनकार आले, पण आम्ही 3-3 कीर्तन केले. मी म्हणलं भागवताहून काही भेटणार, कारण भागवताचा काही संबंध नाही. भागवतकार त्याच्यामुळेच मी लावलं नाही. भागवत काय
महत्व जे लोक येते ना, मग कोणतेही लोक येऊ द्या त्याला सेवा द्यायची. मग कोणा जे कारण कार्यक्रम येणाऱ्या लोकांचा आहे. मग आचार्य असतील, टरकवाले असतील, आपले सगळे त्यांचा दिनकरराव त्यांचा सगळ्याचा कार्यक्रम आहे. आणि यात विशेष सहकार्य गिरगावच्या लोकांचं आहे. त्याच्या मागे आम्ही आहेतच सगळे, कवठळीचे लोक, परळीचे लोक, बरेच लोक, अजून काही लोक येणार आहेत. म्हणून आज संध्याकाळपर्यंत सगळ्यांनी बसल्या बसल्या भजने कोणते कोणते उभा राहतात, वाढतेत कोण, काय करतेत. आपल्या गावातले 10 जरी असले, अहो जाऊ द्या, नाही एखादे 50 लोक असेल तर आपल्याला 20 रुपयाची मोठी गोष्ट आहे का? आपण देऊ शकतो त्यांना, राहिला 100 रुपयाचं उपरणं, पण 20 रुपयाला काय? पण ते श्रीफळ आहे ना, पंढरपूरचा प्रसाद 20 रुपयाला महत्व नाही पा. तो इथून प्रसाद जर त्याच्या घरी जात असेल त्याला फार महत्व असते. म्हणून आपण त्यांना त्यांच्या सेवेचं फळ दिलं पाहिजे. ही जिम्मेदारी ज्याच्या त्याच्या गावच्या लोकांची आहे, माझी एकट्याची जिम्मेदारी नाही. म्हणून याची सगळ्यांनी याची नोंद घ्या. आज बऱ्याच लोकांनी आपल्याला देणगी दिलेली आहे. त्यापैकी कांताबाई ढेकणे 200 रुपये, रमेश लक्ष्मणराव वाघमारे 500 रुपये, व्यंकटराव गुरुजी 500 रुपये, वेदांत नजान परभणीकर 1100 रुपये, आसाराम डोंबे 300 रुपये, वचाबाई जाधव 200 रुपये, दिनेश महाराज सिलवाडीकर 500 रुपये, रामराव वाळूज 200 रुपये, नंदाबाई देशमुख परभणी 500 रुपये, प्रभाकर शेषराव सोळंके 1100 रुपये, लक्ष्मण काशीनाथराव नजान 3100 रुपये. आदरणीय असणारे कवर्धनचे सरपंच अगदी माझ्यावर प्रेम करतात. आपल्या परिसरातलं वैभव तेही या ठिकाणी 3 वर्षापासून ते आपल्या सप्त्याला नेहमी मी या म्हणत होतो, पण कामाच्या या पायी म्हणून त्यांना येता आलं नाही. पण विशेष 4थ्या वर्षी का होईना, कसं असतंय पा, कधीतरी झाड लावलं तर त्याला पाणी घालीत बसलं पाहिजे. पण लावलेल्या झाडाला, समजा कवळ्या झाडाला जर तुम्ही गरम पाणी घातलं की ते झाड सुकून जाते, तसा कारभार करायचं नाही. झाड कवळं असू, त्याला पाणी घातल्यावर मोठं मोठं होतं, ते फळ देतंय. तसे सरपंच 4 वर्षापासून या म्हणत होतो, पण या वर्षी एकटे नाही आले, तर दोघं सोबत आले आणि आपल्या सप्त्याला फळ देऊन गेले. आपल्या सप्त्यासाठी त्यांनी विशेष त्या ठिकाणी देणगी पण दिली, हातभार लावला. म्हणून त्यांचे कोटी कोटी असणारे दामोदरराव सरपंच कवर्धन, त्यांचे कोटी कोटी धन्यवाद. त्यांचं टाळी वाजून स्वागत करा. तसेच श्री हभप प्रकाश महाराज ताठे यांच्याकडून सुद्धा 2100 रुपये देणगी मिळाली. नंदाबाई घास सेलू यांच्याकडून 2100 रुपये मिळाले. इमलबाई कापसे 500 रुपये, प्रभाकर केंद्रे गिरगाव 500 रुपये, शिवाजी केंद्रे गिरगाव 500 रुपये, इंदुताई मगर 200 रुपये आणि कमलबाई मगर 200 रुपये यांची देणगी मिळाली. म्हणून उद्या आपल्याला सगळ्या लोकांचे भागवत कथेत सत्कार करायचे. उद्या जगाच्या मालकाचा विवाह सोहळा आहे. आता 2 मिनिटं भजन होणार आहे. भजनाच्या अगोदर आदरणीय असणारे सरपंच दामोदरराव यांचा या ठिकाणी सत्कार होईल. त्यांनी तो सत्कार स्वीकारावा अशी त्यांना विनंती. पुन्हा तसेच आजचे देणगीदार दत्तराव घोरसड राजवाडी, नेहमी ते मागच्या वर्षी त्यांचे पहिल्या दिवशी 2-3 वर्षापासून ते अन्नदान करत होते. या वर्षी पण ते आले. ते खरं पाहिलं तर पूजाचे यजमान होते, पण त्यांचा आर्थिक काही काम असेल म्हणून येऊ शकले नाही. म्हणून दत्तरावजी घोरसड राजवाडी यांचं पण मनापासून टाळी वाजून स्वागत करा. चला, सरपंचाला या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येईल आणि नंतर आरती होईल. तरी तो छोटासा सत्कार सरपंचाने स्वीकार करावा ही त्यांना नम्र विनंती. चला, प्रल्हादराव ताठे, चला फकरू महाराज करा सत्कार करा. बलवान घरचे बलवान
हर हर ओ हर हर हे ना रे नंतर आरती होणार आहे तसेच दत्तरावजी घोषड राजवाडी यांचा पण या ठिकाणी सत्कार होईल. त्यांनी पण शाल आणि श्रीफळ घेऊन जावे. तुमच्या मालकीन बाईवर आहेत का? हो हो यायच्या मालकीन यायच्या तुमच्या मालकीला यायच्या मालकीनवर यायच्या मालकीला बोला कुंकुला म्हणते कुंकुला आलो या इकडे वर यायच्या मालकीन बाई कोण आहेत वर या यायच्या मालकीन बाई आल्या ना देवा पलीकडून आल्या ना यायच्या हालीकडच्या जैन हार घातला त्याच्या मालकीने वर या हा ताईला कुंकू लावून घ्या हॅलो जगी जीवनाचे सार या ठिकाणी छोटे करायचा कार्यक्रम आयोजित केला आहे. टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची वाटती चालावी पंढरीची टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी उभारावी वाटती चालावी पंढरीची ओ हरी नाम गरजता नाही भजता हरी नाम नाही भजता हरी नाम गरजता नाही भजता हरी नाम गरजता ओ ऐसे बोले गीता भागवत ओ ऐसे बोले गीता भागवत टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची वाटती चालावी पंढरीची वाटती चालावी पंढरीची वाटती पंढरीची वाटती चालावी पंढरीची वाटती चालावी हो
वीर जय जयकार जय जयकार टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची वाटती चालावी पंढरीची पंढरीची वाटती चालावी पंढरी हरी नटपट यावे शुद्ध होऊन जावे जन्माले शुद्ध नटखट यावे शुद्ध होऊन जावे हरी दंडी पिटवावे चोखा मेळा हो दंडी पिटवावे चोखा मेळा टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती पंढरीची वाटती चालावी पंढरीची वाटती चालावी आजच्या सकाळच्या महाप्रसादाचे अन्नदाते होते श्री रामकिसन आसरोबा बापू चव्हाण कनेरवाडीकर भागवत कथेचे यजमान त्यांचं सकाळचं द्वादशीचं अन्नदान होतं त्यांचं पण एकदा टाळी वाजून स्वागत करा। तसेच आता ज्यांचा महाप्रसाद आहे सायंकाळचे अन्नदाते प्रतिवर्षाप्रमाणे 4 वर्षापासून ते आपले 3 वर्ष झालते या 4थ्या वर्षी त्यांनी आपली पंगत जशास तशी ठेवली फक्त पंक्तीमध्ये थोडा लवकर होती त्यांची तर ते म्हणले मला थोडं पुढे घाला कारण माझ्याकडं पंक्तीवाल्याने खरं त्यांचं काय असते पण एखादी माणसं काही माणसं किराणा देतात की येतच नाहीत मग ते कमी पडतंय जास्त होतंय ते जास्त झाला तर आम्ही कसं न्यावा आणि कमी पडलं तर कुठून आणावा म्हणून ते म्हणले जर मी किराणा टाकून देतो मग ते किती माणसाचा सांगा तितका देतो पण ते कमी पडू जास्त पडू त्या माणसाचा काही तुम्हाला मेळ लागणार नाही म्हणून माझी पंगत थोडी पुढे घाला मी स्वतः येतो 4 वर्षापासून जे आपल्याला या सप्त्याला अन्नदान देतात असे श्री परमार्थप्रेमी श्री महादेवराव माणिकराव काकडे कनेरवाडीकर वर्ष 4थे त्यांची नियमित पंगत आहे म्हणून त्यांचं या ठिकाणी टाळी वाजून स्वागत केलं पाहिजे। माऊली कीर्तन सोहळा यूट्यूबच्या माध्यमातून आपला सप्ताह पूर्ण महाराष्ट्रात गाजतो म्हणून माऊली दादा चोपडे देवा पाटील यांचंही स्वागत आहे। साऊंड सिस्टीम वाले ओमकार त्यांचंही या ठिकाणी स्वागत आहे। आता टेजवर बसले या सगळ्याचं स्वागत बऱ्याच लोकांचं आपल्याला 100-200 किती पोती लागू देणार याचं सगळ्याचं स्वागत करायचं। भागवत उद्या अर्धा तासच सांगायचं 1.5 तास स्वागत करायचं काय लगे भागवत गरीबी ऐकत येते पण कसं असते सगळ्याला मन प्रसन्न झालं पाहिजे सगळ्याला समाधान या सप्त्यात सगळ्याला समाधान वाटावं कोणी पण किंचित दुःखी कामा न होता अशी सगळ्यांनीच ज्याची त्याची जिम्मेदारी ठेवा मी एकटा काही करू शकत नाही। पुन्हा एकदा तुम्हाला हात जोडून विनंती आहे प्रत्येकाने आपला स्वतःचा सप्ताह आहे आपल्या स्वतःच्या सप्त्यात आपण स्वतः आणि आपल्या गावचे कोण कोण लोक आहेत काय काय सेवा करतात लगेच वहीच्या पानावर लिहून घ्यायचं आणि रात्री सगळी मला लिस्ट देऊन टाकायची ही सगळ्याला हात जोडून विनंती आहे। उठा आरतीला उभे राहा। करता भरता विघ्नाती हो भरता विघ्नाती सर्वे पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर सिंधुराची हो सिंधुराची कंटे भर के मार फळाची जय देव जय मंगलमूर्ती हो मंगलमूर्ती दर्शन मात्रे मालिका रत्न खचिता हारा तुझ गौरी कुमारा तुझ गौरी कुमारा नाची उटी कुंभकेश्वरा
बोलूया जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माने का पूर्णा हो जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माने का पूर्णा मूर्ती लंबोदर पीतांबर फणीवर वंदना फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना सरळ सोंड वक्र शोभा त्रिनयना आश्रमात मोहे सदना माई संकशी पावावी निर्वाणी रक्षामी सुवर गजवदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती माते माणिका मोना हो जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन माते माणिका मोना योगी 28 वामागेळपाई सोने शोभा पुंडलिकाच्या भेटी प्रभमाने चरणी वाई भीमा जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा कामिनी वल्लभा राईच्या वल्लभा आईच्या वल्लभा जय देव जय तुळशी माळा गळा कंजूनी कटी कासे पितांबर सुंदर देव सुंदर नित्याची भेटी जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा कामिनी वल्लभा राईच्या वल्लभा आईच्या वल्लभा जय हो आषाढी कार्तिकी भक्त जनयती हो साधू जनयती चंद्रभागी माती मुक्ती केशवाची नाम देव महादेवाची नाम देव भागवती जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा कामिनी वल्लभा राईच्या वल्लभा पायी वल्लभा जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भगवता आरती करू तुझ भगवंता ओ श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गाई राजा हरी चरिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता देवतरुते मधुर फळ मधुर तेचे स्वजळ आत्मा राम मुनी सकळ सेवुण झाले जन सुफल ओ पापवनी काली आवनी हरणी जय कविता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ देवासाची वाणी सार्थक हरी गुण गाओनी शास्त्र पुराणी मुकुटमणी मारुत जननी ओ साध सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देहाता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता हो गमते धनुमानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्तीने भरित विरले हरिहर चित्त लोक सुरमले सेवुनी भ्रमले सारपले रस पीता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा पदवेला पुनासाचा प्राणच कीर्तनकाराचा देवा गमवला संताचा हो
धनुबोधाचा प्रभेचा द्वादश कळीच्या नव्या करीता तमारता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता तो प्राणपणे श्री कृष्ण गीते वेधिये मन पूर्ण अनन्य होता या शरण गती कटळे जन्म मरण ओद्रिका पदाती प्रिलये शांती माधई वदती कृष्णपदी आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता सत्रानी उद्धार भुंगार वदने गरे घर कर जिंदुर